आज आपण छान छोट्या-छोट्या आकाराचे मिनी बटाटे वडे बनवणार आहोत. तेही अगदी चविष्ट. मस्त चव लागते एकदम बटाट्या वड्यांची. त्याची जी आतलं सारण आहे ते सुद्धा खूप चविष्ट आहे आणि मस्त छान तयार झालेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बटाटे वडे जे आहेत अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, तसेच अतिशय चविष्ट आहेत. बघताच क्षणी खावेसे वाटतील इतके छान तयार झाले आहेत. बटाटे वडे बनवण्यासाठी आपल्याला प्रथम बटाटे लागणार आहेत. हे बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. आता शिजवून घेतलेल्या बटाट्यांची वरची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे. बटाटे 1 तास अगोदरच शिजवायचे, म्हणजे गरम गरम जर तुम्ही त्याची वरची साल काढली तर ते थोडेसे गिजगिजीत असतात. म्हणून बटाटे थोडेसे 1 तास अगोदर शिजवून घ्यायचे. पूर्ण थंड झाले की मग त्याचं सारण बनवायचं. तर सगळ्या बटाट्यांची वरची साल जी आहे ती काढून घेतलेली आहे. आता हे सगळे बटाटे जे आहेत ते आपण मॅश करून घेणार आहोत. कुस्करून घेऊया. कुस्करून घेतल्यानंतर आपल्याला बटाट्याच्या वड्यांची आतली भाजी तयार करायची आहे. ही भाजी अगदी छान चविष्ट बनवणार आहोत. चव खूप छान लागते आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने झटपट बटाटे वडे तयार होतात. सगळे बटाटे जे आहेत ते छान मॅश करून घेतलेले आहेत. आता याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कोणतं साहित्य लागणार आहे ते सर्वात प्रथम बघून घेणार आहोत. तर बटाट्याचं भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूण. लसूण थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे चव खूप छान येते बटाट्या वड्यांची. तर लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला ठेचून घ्यायची आहे. ठेचून घेतल्यामुळे त्याचा अजून छान स्वाद उतरतो बटाट्याच्या भाजीमध्ये आणि बटाट्या वड्यांमध्ये सुद्धा. तर या ठिकाणी आपण हिरवी मिरची आणि लसूण मस्त बारीक असा ठेचून घेणार आहोत. तर या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तो आपण ठेचून घेतलेला आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत. थोडंसं किंचित जाडसर जरी असलं तरी चालेल. तर या ठिकाणी लसूण आणि हिरवी मिरची कुटून तयार झालेली आहे. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे. सगळ्यात प्रथम भाजी बनवून घेऊया. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. 1 ते 1.5 चमचा तेल घातल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग नंतर 1 चमचा आपण मोहरी घातलेली आहे. मोहरीला पण छान तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली की मग 1 चमचा जिरं घालायचं आणि मस्त असा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर आता आपण जे ठेचून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण आहे तो घातलेला आहे. चांगला परतून घेऊया आणि परतवून घेतल्यानंतर जे आता बटाटे आपण मॅश करून घेतलेले होते, कुस्करून घेतलेले होते ते घालणार आहोत. त्यापूर्वी थोडीशी हळद घालायची आहे आवडीप्रमाणे. तर एक लहान अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद थोडीशी मिक्स करून घेऊ आणि लगेच आपल्याला बटाटे घालायचे आहेत. बटाटे फोडणीमध्ये छान असे मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेऊया. आता मीठ आणि फोडणी व्यवस्थित बटाट्यांमध्ये मिक्स करून घेऊ. तर बटाट्यांच्या वड्यांची आतली भाजी जी आहे ती छान या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. आता याला अजून छान चव यावी याच्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. कोथिंबीर घालताना गॅस बंद करायचा आणि मग कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. ह्या कोथिंबीरीचा छान स्वाद उतरतो मग भाजीमध्ये. गॅस बंद करायचा आणि मग नंतर कोथिंबीर घालायची भाजीमध्ये. कोथिंबीर मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. कोथिंबीर मिक्स करून घेतली. आता सगळी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा सारण आतलं किती छान कोरडं आहे, असं गिजगिजीत झालेलं नाही आहे.
आणि बटाटे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बटाटे शिजवताना खूप फुटेपर्यंत बटाटे शिजवायचे नाहीत, म्हणजे ती भाजी जी आहे ती छान होते. आता बटाट्याची भाजी जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतली, थंड करून घेऊया. बटाट्याचं वरचं कोटिंगसाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. तर या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूया. हिंग पण घालायचं आहे आणि चिमूटभर या ठिकाणी आपल्याला सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यामुळे बटाट्याचं वरचं जे सारण आहे ते छान खुसखुशीत होतं, मस्त होतं, अगदी कच्चं लागत नाही, छान तळलं पण जातं. तर चिमूटभर या ठिकाणी सोडा घातला. नंतर हिंग घालायचं आणि मीठ घालायचं आहे. आता हे बेसन पीठ आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत. खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, असं मीडियमसर पीठ बटाट्या वड्यांसाठी लागतं. तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि पीठ भिजवत जायचं. एकदम पाणी टाकलं तर पातळ पण होऊ शकतं, म्हणून या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे. हळदीचा वापर करायचा नाही, कारण की बेसनाला ऑलरेडीच पिवळा रंग असतो. त्याच्यामुळे हळदीचा वापर फक्त भाजीमध्ये करायचा आहे, आतल्या भाजीमध्ये, सारणामध्ये. बाकीचं वरचं जे पीठ आपण भिजवून घेतलं त्याच्यामध्ये हळद घालायची नाही. तर या ठिकाणी बटाट्याचं जे पीठ आहे ते छान भिजवलं गेलेलं आहे. असं मीडियमसर मस्त पीठ भिजवायचं. आता ही बटाट्याची भाजी पण तोपर्यंत थंड झालेली आहे. पूर्ण गरम वाफ निघून गेली आहे. आता याचे छोटे छोटे आपण बटाटे वडे बनवणार आहोत. तर छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे झटपट आपल्याला ते तळता येतील. तर अशा लिंबूच्या आकाराचे मी या ठिकाणी बटाटेचे जे सारण आहे त्याचे गोळे करून घेते. हे ना तेलात सोडायला पण सोपे असतात. आता बऱ्याच ठिकाणी लग्नांमध्ये, काही कार्यक्रमांमध्ये आपल्याला असे छोटे छोटे बटाटे वडे पाहायला मिळतात. तर छान झटपट सुद्धा तयार होतात. एकाच बॅचमध्ये आपण भरपूर सारे बटाटे वडे तळू शकतो. तर अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपलं सारण मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचं सारण पाहिजे, म्हणजे ते छान व्यवस्थित बसतं कोटिंग. आता तयार करून घेतलेला जो गोळा आहे बटाट्याचा सारणाचा, तो पिठामध्ये बुडवून घेऊया. जर तुम्हाला हाताने सोडता येत नसेल तर अशा पद्धतीने चमच्यामध्ये घेऊन तुम्ही तो बटाटा वडा पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडू शकतात. आता एका साईडला बटाटे वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग नंतर तेलामध्ये आपल्याला हे बटाटे वडे सोडायचे आहेत. आता एक एक करून सगळे बटाटे वडे आपण याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घेऊया. भरपूर असे बटाटे वडे या ठिकाणी मावतात एकाच वेळेस. एक एक करून सगळे बटाटे वडे जे आहेत ते तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता हे बटाटे वडे मस्त दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळा बटाट्या वड्याला छान गोल्डन कलर यायला पाहिजे. असं गोल्डन कलर येईपर्यंत हे वडे आपण तळून घेणार आहोत. थोडा वेळ बटाटे वड्यांना हलवायचं नाही, म्हणजे ते व्यवस्थित त्याचं कोटिंग जे आहे ते व्यवस्थित सगळं पॅक बसतं. जर लगेच आपण त्यांना तेलातून बाजूला करायचा प्रयत्न केला तर ते मात्र कढईला चिपकू शकतात. आणि सुरुवातीची जी बॅच असते तर ते तेल थोडंसं कमी गरम असल्यामुळे कदाचित खाली चिपकू शकतात. म्हणून थोडा वेळ वड्यांना जे आहे ते हलवायचं नाही. थोड्या वेळानंतर 5 मिनिटानंतर किंवा 3-4 मिनिटानंतर तुम्ही हे वडे जे आहेत ते पलटवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी, सगळ्या बाजूंनी छान गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना एकसारखं हलवत तळून घ्यायचं आहे. नंतर तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असतं तर असे वडे जे आहेत ते खाली चिपकत नाहीत मग. तर बघा हळूहळू किती छान कलर आलेला आहे वड्यांना. आता थोडं एकसारखं हलवत सगळ्या बाजूंनी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. म्हणजे एकसारखं हलवलं की ते सगळ्या बाजूंनी छान कलर येतो मग. तर या ठिकाणी बटाटे वडे आपले तळले गेलेले आहेत, काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने जे वडे आहेत बाकीचे ते सुद्धा तळून घेणार आहे. आता पहिली बॅच जी आहे ती काढून घेऊ तेलातनं. आणि सगळे बटाटे वडे जे आहेत ते अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. आता या वड्यांसोबत तुम्हाला जर हिरव्या मिरच्या खायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही तळू शकतात.
एखादी चटणी बनवू शकतात लसूणची. तर या ठिकाणी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे आणि खूप मस्त असे बटाटे वडे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. तर बघा, एक वडा तुम्हाला मी दाखवते. तर सारण जे आहे ते वेगळं आहे आणि वरचं जे कोटिंग आहे ते सुद्धा वेगळं आहे. अजिबात सारण त्या कोटिंगला चिपकलेलं नाही आहे. इतके छान खुसखुशीत आणि अगदी चविष्ट असे बटाटे वडे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.